पैशाच्या आमिषानं बीडमधील तरुण हा गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये अडकला। महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड आणि लाओसमध्ये ओलीस ठेवण्यात आलं। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे। मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार, थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्रातले 25 तरुण यामध्ये अडकलेत, त्यापैकी कुठले कुठले हे तरुण आहेत आणि काय त्याबद्दल माहिती? नक्कीच एका नातेवाईकांना सदरील तरुणाचा फोन आल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। थायलंड, म्यानमार आणि त्या लाओस या 3 देशांच्या ज्या ठिकाणी सीमा मिळतात त्या संपूर्ण परिसरातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्डन ट्रायंगल या परिसरामध्ये सदरील तरुणांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे। एका तरुणाने आपल्या नातेवाईकांना फोन करून तशी माहिती दिली। उच्च पगाराचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील तब्बल 25 तरुण त्या संपूर्ण परिसरामध्ये ओलीस ठेवल्याची ही संपूर्ण माहिती आहे। त्यांच्याकडून 18-20 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जातं। काम न केल्यास बंदुकीचा धाक दाखवला जातो, अमानुष छळ केला जातो, करंट दिला जातो, अशा प्रकारची त्याची तक्रार आहे आणि त्यांनी फोनवरून ही संपूर्ण माहिती आपल्या नातेवाईकांना दिली। तो बीड मधला आहे, मात्र महाराष्ट्रातील तब्बल अशा प्रकारचे 25 तरुण त्या ठिकाणी ओलीस ठेवल्याची माहिती, या संपूर्ण प्रकाराची तक्रार बीडमध्ये सायबर पोलिसांकडून देण्यात आली। पोलिसांकडून आता या संपूर्ण प्रकाराचा जो आहे तो पुढील तपास सुद्धा सुरू करण्यात आला। धन्यवाद अशोक या माहितीसाठी।